शाहीर म्हणजे जो आपल्या काव्यातून गीतातून जनजागृती करतो। आज मी तुम्हाला अशाच एका शाहिराबद्दल सांगणार आहे, ज्याने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान दिलं। आपल्या महाराष्ट्राचं राज्यगीत सुद्धा त्यांनीच गायलं आहे। वाव, आम्ही पण शाहीर होऊ शकतो का? का नाही? त्यांनी सुद्धा जेव्हा गाण्याला सुरुवात केली तेव्हा ते तुमच्याच वयाचे होते आणि तुमच्यासारख्या लहानग्या कृष्णा गणपत साबळेपासून ते बनले। त्यांनी फक्त गाणीच गायली नाहीत, तर नाटकं, प्रहसनं सुद्धा केली। मुक्त नाट्य ह्या एका वेगळ्या कला प्रकाराला त्यांनी जन्म दिला। या सगळ्या प्रवासात एक व्यक्ती त्यांच्या सोबत होती, जी स्वतः सुद्धा गीतं लिहायची। ती म्हणजे त्यांचं पहिलं प्रेम, त्यांची पत्नी भानुमती। बोलतय नवरा कुणाचा येतो, त्यांच्या करवल्या नाजूक साजूक, त्या नेसल्या पैठणी साऱ्या, त्यांच्या डोई मंदी सायलीच्या गो येण्या, पायी पैंजण गो वाजती रुन झुन छुन छुन, त्या चालल्या ठुमकत ठुमकत, त्यांचे वराडी पेटेवाले, त्यांनी उरविले दारू बोले, शाहिरांनी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात जाऊन लोकगीतं शोधून आणली। महाराष्ट्राचीच ही लोककला त्यांनी सजवून नटवून पुन्हा महाराष्ट्रालाच अर्पण केली। संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची गाणी दुमदुमत होती। जेजुरीच्या खंडेराया जागराला या, वाईचा तू गणराया जागराला या, पसरणीच्या भैरी देवा जागराला या, जेजुरी गळा वाज चौघडा, पुन धरती ही पलीकड, गड जेजुरी अलीकड, रूप दाऊन बानू गेली, स्वारी देवाची येडी झाली, बानूबाईचं याड लागलं, मल्हारी देव मल्हारी, मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी, हा मल्हारी मार्तंड, हे मल्हारी मार्तंड, हे मल्हारी मार्तंड, हे मल्हारी मार्तंड। मुंबईमधील मराठी माणसाला जाग करण्यासाठी आंधळ दळतयसारखं नाटक त्यांनी लिहिलं। 7वी पर्यंत शिक्षण असतानाही फ्रेंच राज्यक्रांती आणि कार्ल मार्क्सवर
पोवाडेसुद्धा लिहिले. लोकरंजनातून लोकशिक्षण करणारे म्हणून त्यांची प्रत्येक कलाकृती लोकांच्या डोळ्यात अंजन घालतानाही करमणूक करणारीच होती. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. गुरुजी, शाहीर साबळेंची गाणी आम्ही खूप ऐकली होती, पण त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. म्हणूनच अशा शाहिरांमुळे आणि लोककलाकारांमुळे आपली मराठी संस्कृती, आपली कला आणि गाणी टिकून राहतात, ह्याचं आपण भान ठेवलं पाहिजे. मराठी अस्मितेसाठी अविरत मेहनत केलेल्या शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे ह्यांना आमच्याकडून मानाचा मुजरा.